नमस्कार मॅडम. कशा आहात? नमस्कार सर. छान सर, तुम्ही कसे आहात? एकदम छान. सो मला थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय. आपण फीडबॅक घेतोय तुमचा. लाईक तुम्ही न्यूट्रिशन कोर्स आमचा, न्यूट्रिशन अँड डाएट कोर्स आमचा कम्प्लीट केलेला आहे. सो त्याचा मला येस फीडबॅक सर. हवा तुमच्याकडून. सो थोडं तुमच्याबद्दल ओके सर. सांगा. जसं की स्क्रीनवर फक्त नाव दिसतंय हर्षा घोलप, बट हर्षा घोलप मॅडम नेमकं कोण आहेत, कुठून बोलतात हे थोडं समजू द्या. नमस्कार, मी हर्षा नरेंद्र घोलप. मी लोणावळ्यातून बोलतेय. मी सरांचा न्यूट्रिशन आणि डायटिशियनचा कोर्स कंप्लीट केलेला आहे, ज्याचा मला आता खूप म्हणजे खूपच फायदा झालेला आहे. ग्रेट ग्रेट. मला फक्त समजू द्या, तुम्ही प्रोफेशन तुमचं काय आहे? ॲज अ प्रोफेशन मी एक ब्युटिशियन आहे आणि गेली 8-9 वर्ष या फील्डमध्ये काम करत आहे सर. हो. ग्रेट ग्रेट ग्रेट. तुम्हाला आमच्याबद्दल, ह्या कोर्स बद्दल माहिती कशी मिळाली तुम्हाला? सर मी आधी नेटवर्क मार्केटिंगमध्ये होते. हम्म. अ, त्याच्यात त्या 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 ह्याच्यामध्ये मला सरांची ओळख झाली आणि त्याच्यानंतर मला या कोर्स विषयी कळलं. आणि मग मला असं वाटलं की आपण जर काही न्यूट्रिशन फूड घेतोय, म्हणजे त्या कंपनीमध्ये न्यूट्रिशन फूड्स होते काही, ते जर घेतोय तर ते आपण सरांच्या माहितीच्या ह्याच्यातून घेतले तर आपल्याला जास्त फायद्याचे ठरतील. आणि त्याच्यानुसार मग मी सरांच्या या न्यूट्रिशन कोर्सला जॉईन झाले. ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. फॅन्टॅस्टिक. सो म्हणजे न्यूट्रिशन, फूड सप्लिमेंटच्या सोबत जर न्यूट्रिशनचं नॉलेज असेल तर तुम्ही चांगल्या येस सर. पद्धतीने युटिलाइज करू शकता. हे पर्पज होतं तुमचं कोर्स सुरू करण्यामध्ये. येस सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. हो सर. फॅन्टॅस्टिक. सो मला थोडंसं पुढे आणखीन जाणून घ्यायला आवडेल की या कोर्स मध्ये म्हणजे तुम्ही आलात तर तुम्ही असं येस सर. काय मिस केलं असतं जर ह्या कोर्समध्ये नसतात तर? आता कदाचित कोर्स झाल्यानंतर तुम्हाला ती क्लॅरिटी आली असेल की कोर्स शिकण्यापूर्वीच तुमचा न्यूट्रिशन कडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कोर्स झाल्यानंतरचा न्यूट्रिशनचा पाहण्याचा दृष्टिकोन यात काय बदल झाला. काही असे स्पेसिफिक जर तुम्हाला काही टच पॉइंट सापडले असतील तर मेन्शन करा प्लीज. आधी कसं व्हायचं सर, न्यूट्रिशन बद्दल एवढी काही माहिती नव्हती म्हणजे मला. की हम्म. आणि नंतर जेव्हा मी कोर्स कंप्लीट केला त्यावेळेला मला कळलं की शरीराला न्यूट्रिशनची किती गरज असते. म्हणजे तुमची स्किन आणि तुमच्या हेअरसाठी, ऍज अ ब्युटिशियन असल्यामुळे स्किन आणि हेअरवरती माझ्याकडे भरपूर लोक येतात. मग त्यांना आपण न्यूट्रिशन मधून आणखीन काय देऊ शकतो का, की आपल्या ब्युटी प्रोडक्ट्स तर आपल्याला आहेतच, पण आणखीन आपण त्यांना आपल्या पोटातून काही अशा गोष्टी देऊ शकतो का, अन्न ज्याच्यातून त्यांना त्याचा फायदा होईल. हे डोक्यामध्ये आल्यामुळे मग मी न्यूट्रिशनचा कोर्स केला. आणि त्याच्यातून मला बऱ्याच काही अशा गोष्टी शिकायला मिळाल्या की जेणेकरून आपण त्याचा लोकांना काहीतरी चांगला फायदा करून देऊ शकतो. या. आता ब्रायडल पॅकेजेस माझ्याकडे असतात, बऱ्याचशा ब्रायडल माझ्याकडे येतात. तर त्या 2-2, 3-3 मध्ये महिने आधी त्यांचं बुकिंग असतं माझ्याकडे. मग मी त्या वेळेला काय करते सर, जसं स्किन आणि हेअर डॅमेज झालेलं असतं त्यांचं, त्याच्यावरती काम करताना मी त्यांना आता आपले सप्लिमेंट सुद्धा जे न्यूट्रिशन आहेत आपले, जे हम्म. न्यूट्रिशन तुम्ही मला अन्नातून शिकवले की कुठले अन्न घेतल्यामुळे आपल्याला कुठले न्यूट्रिशन मिळतात, तर ते मी त्यांना सजेस्ट करते की जेणेकरून आतूनही त्यांना ते इनटेक होत असल्यामुळे त्यांच्या स्किनवरती, हेअरवरती त्याचा खूप चांगला इफेक्ट व्हायला लागलेला आहे. क्या बात आणि आहे. या गोष्टी मी सगळ्या मिस केल्या असते की या न्यूट्रिशन कोर्सचा मला माझ्या स्वतःच्या घराबरोबर माझ्या बिझनेसमध्येही मला याचा खूप चांगला फायदा झाला सर. हो. गुड. म्हणजे याच्यामुळे तुमची आता एक ओळख जी झाली मार्केटमध्ये ती फक्त ब्युटिशियन म्हणून न राहता एक अशी ब्युटिशियन जी न्यूट्रिशन वर पण गाईड करते. म्हणजे जी गाईड फक्त करते. बाहेरून येस सर. लोकांना हील नाही करते, रिपेअर नाही करते, आतून ऍक्च्युअल काम करते, अशी ओळख झाली. बरोबर आहे? येस सर. येस सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. फॅन्टॅस्टिक. ऐकून खूप छान वाटलं. आता ह्या कोर्स सोबत आम्ही तुम्हाला काही बोनस मध्ये रेसिपीज दिल्या होत्या, आम्ही काही इन्फॉर्मेशन नाईट्स तुम्हाला दिल्या होत्या, याबद्दल तुमचं काय फीडबॅक आहे? सर तुमच्या रेसिपीज दिलेल्या तर खूपच अप्रतिम आहेत आणि त्याच्यातून म्हणजे लहान मुलं, माझ्या घरातल्या मुलांनाही मी त्याच्याबद्दल व्यवस्थित त्या रेसिपी बनवून खायला घालते, तर त्यांनाही त्या रेसिपीज खूप आवडतात. इव्हन मला आता हे कळायला लागलं की आधी कसं कुठल्याही गोड गोड गोष्टी कुठल्याही कधी काही खाल्लं जायचं, पण निदान या कोर्समुळे ह्या तर लक्षात गोष्टी आलेल्या आहेत की कुठल्या वेळेला कुठलं अन्न आपण खाल्लं पाहिजे आणि कुठलं अन्न पचवण्याची आपल्या शरीराकडे कुठल्या टायमाला त्याची गरज असते, किंवा शरीर ते कुठल्या वेळेला आपलं पचवू शकतं. या बऱ्याचशा गोष्टी मला याच्यातून कळाल्या. आणि न्यूट्रिशनच्या जे आपले जे रेसिपी आहेत त्या तर इतक्या अप्रतिम आहेत की घरातल्याहीच वस्तू सगळ्या वापरून आपण त्या गोष्टी बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला कुठेही काही म्हणजे अशा काही गोष्टी नाही ज्या कुठे मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होतात. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि तुम्हाला याच्या टेस्ट बद्दल काय म्हणायला आवडेल?
तर टेस्ट तर खूपच छान आहे. रेसिपीज इतक्या सुंदर दिलेल्या आहेत, तर टेस्ट म्हणजे खूपच छान आहेत त्याच्या. आणि इतके घरातलेच इन्ग्रेडियंट्स वापरून केले असल्यामुळे त्या खूपच आणखीन टेस्टी लागतात आणि आपणही त्या आनंदाने खातोय आणि घरातले सगळेही आनंदाने खातात त्या गोष्टी. क्या बात आहे, क्या बात आहे. खूपच छान. सो म्हणजे तुम्हाला रेसिपी. त्यासाठी मी तुमचे आणि शीतल मॅडमचे खूप थँक्स म्हणते. कारण खरंच खूपच छान रेसिपी दिलेल्या आहेत त्यांनी आम्हाला. ग्रेट, ग्रेट. म्हणजे रेसिपीचा फायदा होतोय, जे इन्फॉर्मेशन तुम्ही शिकलात त्याचा फायदा होतोय. आणि मला येस सर. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला याचा फायदा होतोय हे ऐकून अजून फार छान वाटलं. आता एक ब्युटिशियन म्हणून तुम्हाला जर का आता हा व्हिडिओ कदाचित एखादी ब्युटिशियन पाहत असेल, सो तिने का बरं न्यूट्रिशन अँड डाएट कोर्स करावा, तुमचं काय मत आहे? म्हणजे मी असं नाही विचारणार की सर तिच्या बिझनेसमध्ये काय फायदा होईल, मी असं विचारेल तिच्या हेल्थसाठी, लाईक ऍज अ ब्युटिशियन काहीतरी हेल्थ चॅलेंजेस असतील जे तुम्हाला माहिती आहेत. कदाचित ह्या न्यूट्रिशनच्या डेफिशियन्सी जर वर काम तिने केलं तर ते हेल्थ चॅलेंजेस तिला नसतील, अशा अँगलने उत्तर द्या प्लीज. सर असं बघायला गेलं तर न्यूट्रिशनचा जो दिवसभराचं जे काम असतं ते ऍज अ फील्डवरतीच असतं. म्हणजे दिवसभर उभं राहून कस्टमर असतात, थ्रेडिंग म्हणा किंवा कुठल्या गोष्टीच्या वाकून कराव्या लागतात, ज्यामुळे नेकचे इश्यू तयार होतात, बॅकचे प्रॉब्लेम तयार होतात. आपण काय करतो, लेडीज स्वतःच्या शरीराकडे फार दुर्लक्ष करतो. आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम, न्यूट्रिशन बऱ्याच गोष्टी गेल्या पाहिजेत. पण त्या याच्यातून आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. दिवसभर ब्युटिशियन काम काम एकच ते करत असते. एक कस्टमर आला की दुसरा कस्टमर, दुसरा कस्टमर आहे तिसरा कस्टमर. या कस्टमरच्या नादामध्ये ती स्वतःच्या हेल्थकडे पूर्ण दुर्लक्ष करते. या कोर्समुळे न्यूट्रिशन काय आहे आणि ते आपल्या शरीराला किती गरजेचे आहेत हेच आपल्याला सगळं समजतं. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या हेल्थकडे पण त्या दृष्टीने बघायला सुरुवात करतो. आणि मग जे काही छोटे छोटे इश्यू आपल्याला तयार व्हायला लागतात, हेच इश्यू नंतर पुढे जाऊन मोठ्या स्वरूपात, गंभीर स्वरूपामध्ये होऊ शकतात. आतापासूनच जर आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिलं आणि योग्य ते न्यूट्रिशन आहारातून घेतलं, तर ते आपल्या ब्युटिशियनला खूप फायद्याचं ठरेल असं मला वाटतं. ओके, गुड. म्हणजे आता हे नॉलेज भेटल्यानंतर तुमच्या काय एनर्जी लेवल्स मध्ये बदल झालाय? हो सर, भरपूर भरपूर एनर्जीमध्ये लेवलमध्ये फरक झालेला आहे. काही दिवसाला मी आता एक्झाम्पल? सर दिवसाला म्हणजे पहिलं माझ्या नेकचा वगैरे मला खूप प्रॉब्लेम होत असायचा. पण जसं हे न्यूट्रिशन फूड वगैरे व्यवस्थित आपण जर म्हणजे सॉरी अन्नातून घेतलं, तर शरीर आपलं तेवढं ताकदीनं काम करायला उभं राहतं सर. ओके. म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढली असं म्हणायला येस हरकत सर, प्रोडक्टिव्हिटी वाढली. हो, असं नाही. म्हणायला काहीच हरकत नाही सर. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे हे खूप छान फीडबॅक तुम्ही मांडलेला आहे. आणि ऍज अ ब्युटिशियन, प्रत्येक ब्युटिशियननी हा जर व्हिडिओ त्यांच्याकडे पोहोचला तर नक्कीच सिरियसली घ्यावं. कारण मॅडमचं खूप चांगलं ब्युटी सलून आहे. म्हणजे तुम्ही त्यांचं गुगलवर चेक करू शकता. अँड खूप लांबून लांबून त्यांच्याकडे क्लायंट्स येतात, मुंबईहून लोक त्यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला येतात, जसं की ते लोणावळ्याला येस राहतात. सर, येस. आणि खूप हो छान. सर. आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतंय की मॅडम तुम्हाला तुमच्या फॅमिलीला काय ह्याचा सपोर्ट करता आला हे जर सांगितलं तर आणखीन बरं होईल. सर फॅमिलीला म्हणजे न्यूट्रिशनचा कोर्सचा जो फायदा झाला तो म्हणजे माझा मोठा मुलगा जो आहे तो जिमला वगैरे जातो. मग त्याला त्याच्या खाण्यामध्ये आपण काय गोष्टी दिल्या पाहिजेत किंवा त्याला आता त्या वाढत्या वयामध्ये आपण काय गोष्टी दिल्या पाहिजेत. आता दुसरा मुलगा जो आहे तो पण 10वीला आहे. तोही आता म्हणजे त्याच्या एका आयुष्याच्या वेगळ्या वळणावरच आहे की इथून पुढे त्याला त्याचं सगळं आयुष्य चेंज व्हाय. मग आतापासूनच जर मला हे कळलंय तर मी ते माझ्या मुलांनाही शिकवू शकते आणि तेही त्या दृष्टीने मग त्याचा प्रयत्न करत आहेत. ग्रेट, ग्रेट. एक सांगायचं राहून गेलं मग तुमच्याकडून, इन्फॉर्मेशन नाईट्स ज्या आपण घेतो अजून व्हॅल्यू एज्युकेशन देण्यासाठी, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर इन्फॉर्मेशन राईट तुम्ही जे घेता त्या खूपच अप्रतिम आहे. त्याच्यातून बरीचशी माहिती आम्हाला मिळते. काही एक दोन माझ्याकडनं थोड्या मिस झाल्या होत्या, पण त्याच्यानंतर मी जी कंटिन्युटी ठेवली त्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. की नवीन नवीन इन्फॉर्मेशन तुम्ही देत असता आणि खरंच तर तुमच्याकडे इतकं सुंदर नॉलेज आहे ना, ते तुम्ही आमच्यापर्यंत देता, यासाठी खरंच तुमचे खूप थँक्स. आणि तुम्ही ना सर असे म्हणजे स्वतःकडे काय राखून ठेवत नाही. तुमच्याकडे जेवढं येतं तेवढं आम्हाला कसं वाटतं येईल याचा प्रयत्न तुमचा असतो. आणि इन्फॉर्मेशन राईट मधून त्या गोष्टी तुम्ही आम्हाला देतच असता. थँक्यू, थँक्यू फॉर दिस फीडबॅक. सो एक सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. दॅट इज, मला फक्त हे जाणून घ्यायला आवडेल की जर तुमच्या लाईफमध्ये हा कोर्स नसता तर तुम्ही स्वतःला येस. कुठे पाहता? थोडं इमॅजिन केलं तर बरं होईल. म्हणजे कदाचित हे एक कारण असेल बऱ्याचशा लोकांसाठी हा कोर्स करण्याचं, की जर का हा कोर्स तुम्ही केला नसता न्यूट्रिशनचं, तर तुम्हाला जे आम्ही आज तुम्हाला बारकावे सगळे शिकवले, हे जर तुम्ही समजून घेतले नसते तर तुम्ही काय चुका करत राहिला असतात, असं तुम्ही सांगितलं तर बरं राहील.
सर ते म्हणतात ना सुशिक्षित अडाणी, त्या टाईपमध्ये आम्ही गणलो गेलो असतो. म्हणजे माहिती सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या करायच्या कशा हे नॉलेज मला या न्यूट्रिशनच्या कोर्स मधून मिळालं. तर मी कुठेतरी एका अडाणीच्या ह्याच्यामध्ये असतं असं मला वाटतं सर. खूप चांगल्या मोजक्या शब्दात तुम्ही मांडलं ते सुशिक्षित अडाणी. म्हणजे मी नुकतंच एक आर्टिकल वाचत होतो की आपण हेल्थच्या बाबतीत आपला जो लिटरसी रेट आहे तो कमी होत चाललेला आहे. म्हणजे हेल्थ येस सर. बद्दल बिलकुल इन्फॉर्मेशन नसतील, तेच आमचं मिशन आहे की प्रत्येक गृहिणीपर्यंत ही माहिती पोहोचावी. आणि जर त्यात अजून ब्युटिशियन्स ज्या समाजामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट आणतात, कारण त्यांच्याकडे आज लोक अपॉइंटमेंट घेऊन भेटायला येतात, वेटिंग मध्ये असतात. आणि तुमच्या माध्यमातून जर का हे आणखीन लोकांपर्यंत पोहोचेल, लाईक तुम्ही आतून येस जर सर. लोकांच्या डाएटवर काम केलं तर स्किनवर ग्लो हा नॅचरली येणार आहे. सो ग्रेट, खूप येणारच हो छान. सर. थँक्यू सो मच. आता मला फक्त एक शेवटचं विचारायचं आहे की हे जे तुम्ही फीडबॅक दिला, हा कदाचित येस. भरपूर साऱ्या ब्युटिशियन्सला प्रेरणा देऊ शकतो, गृहिणींना प्रेरणा देऊ शकतो. सो हा व्हिडिओ आम्ही पब्लिश केला तर चालेल का? तुमची परवानगी आहे का? येस सर. येस सर. चांगल्या कामासाठी आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत सर. काही प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.